यस, पॉवर प्ले ऑन, ग्रीन सिग्नल. संतोष चौधरी सर मेन अंपायर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच आमचे आयोजक आहेत विनायकजी गव्हाणकर. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत. पहिला बॉल या षटकाला समोर अनिकेत मोकल, स्टायलिश खेळाडू साई संघाचा. मोठा गॅप ठेवलाय. खरं तर अनिकेतला ऑन साइड मध्ये खरं आपण पाहता डीप मध्ये फिल्डरला उभे केले आणि इथून मात्र हा पहिला चेंडू राहील या षटकातला. पहिला बॉल इनसाइड आउट, लाऊड अपील झाली. दबाव पंचानुमती क्रिएट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला हर्षल पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. हर्षल पाटीलचं हे षटक. पहिला बॉल निर्धाव आलाय. बघा, इथून जर जिंकला तुम्ही डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश कराल. 16 टीम आहेत, त्यामुळे तिसरी मॅच जी राहील ती सेमीफायनल चं तिकीट. आणि खरं तर आपण जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभागी होत आहे, रिलीज ऑफ रिलेमध्ये व्यत्यय निर्माण, डेड बॉल, तेव्हा 32 संघ असतात. तेव्हा मात्र बऱ्याच संघांना जो खरं तर आर्थिक वाटा अंतिम क्षणाला फार कमी मिळतो. परंतु या स्पर्धेमध्ये जे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील त्यांचा मात्र भरपूर फायदा होईल. अशी स्पर्धा 16 टीम आणि 1.5 लाखाची स्पर्धा आहे 2 दिवसामध्ये. गुडघा टेकून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजावरती, समोरच्या टीमवरती. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, त्यामुळे मात्र आपण पाहता पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. संतोष मात्रे तो पुढचा सामना जिते 11 जितवाई जिते विपक्ष गावदेवी कळवे. लगातारचे 2 डॉट बॉल या ठिकाणी खेळतोय अनिकेत मोकल हा खेळाडू. किंजल स्पोर्ट्सची स्पर्धा अंधाऱ्या खरं तर अंधुक प्रकाशामध्ये षटकार लगावत सामना फिनिश केला होता या खेळाडूने. अतिशय रोमहर्षक सामना होमसाई भंगारपाडा विपक्ष नाविश 11 विचुंबे या 2 टीमच्या दरम्यान पाहिला होता. आणि इथे हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या वर बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थँक्यू. 2 डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र क्लासिकल कव्हर ड्राईव्ह अनिकेत मोकल कडून पाहायला मिळाला. 6 धावा आल्या टीमसाठी. अकाउंट ओपन झालं अनिकेत मोकलचं. अकाउंट ओपन झालं ते म्हणजे अपूर्वा एंटरप्राइजेस साई या टीमचं. पुढचा फुल टॉस आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय आणि इथे आपण पाहताय अतिशय झोपून मारला हा फटका. लगातारचा हा दुसरा षटकार अनिकेत मोकलच्या माध्यमातून. ओंकार खरं तर अनिकेत मोकल असा खेळाडू आहे, असं म्हणतात ना, हार्डवर्क प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेचं आहे. प्रचंड मेहनत जर तुमची असेल असं, आणि नेहमी म्हणतात मेहनत जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. प्रचंड मेहनत करणारा हा खेळाडू. तुम्ही जर गेलात अगदी चिरनेर रोडला तर साई गावाच्या पुढे अगदी रोडवरती नेटमध्ये प्रॅक्टिस करतो हा खेळाडू. आपल्या वीटभट्टीवरचे जे आदिवासी खरं तर आहेत त्यांना सोबत घेऊन तो दिवसभर त्या नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतो आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. कारण प्रसिद्धी कोणालाही आपोआप मिळत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं, संघर्ष करावं लागतं, त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि ते अनिकेतनं आतापर्यंत केलं आहे. आणि खरं तर आपण पाहिला सध्याच्या घडीला साईमधला एक जबरदस्त आक्रमक खेळाडू किंबहुना या पनवेल तालुक्यामधला अपकमिंग यंगस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आता चौकाराला खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 धावा आल्या. धावसंख्येत वाढ, 16 धावा धावफलकामध्ये. विकेट हवा आहे भूमी 11 फणसडोंगरी टीमला. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. एखादा विकेट जर का या क्षणाला मिळाला तर नक्कीच कमबॅक करता येईल. परंतु पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका एक्स्ट्रा कव्हरला, अपिश कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला 1 बाउन्स इनटू द फॅन्स. इथे मात्र आलाय हा लगातारचा दुसरा चौकार. टोटल 20 रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड मध्ये लागल्या. बिनबाद 20 अशी धावसंख्या अपूर्वा एंटरप्राइजेस साई टीमच्या माध्यमातून. सत्यजित दादा पाटील त्यांचे ते आगमन, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. सत्यजित दादा पाटील त्यांचे ते आगमन, त्यांना विनंती असेल या आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत.
बघा नेक्स्ट मॅच गावदेवी कळवे विपक्ष जितवाई जिते. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. परंतु इथे आपण पाहता भूमी 11 फणस डोंगरी विपक्ष अपूर्वा एंटरप्राइजेस साई. सेकंड ओव्हरमध्ये आलाय बंटी घरत. यावेळी सेकंड ओव्हरमध्ये आलाय लेफ्टी बॉलर. आणि समोर आपण पाहता संदेश गाभणला. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं यंदाचा हंगाम. त्याच्याबरोबरने अनिकेत मोकल रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, व्यावसायिक क्रिकेट अशा अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू नाव स्ट्रायकिंग एंडला. आणि भूमी 11 फणस डोंगरी संघ आपण पाहिला. मी मगाशी म्हटलं ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये 78 धावा केल्या त्या संघासमोर तुम्हाला एक मोठं टार्गेट उभारावं लागेल. कारण भरपूर चांगला प्रवास या टीमचा राहिला पहिल्या मॅचमध्ये बळवली संघाच्या अगेन्स्ट खेळताना. इथे आपण पाहता 20 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना सूचना, किंबहुना प्रत्येक संघांना सूचना राहील. आता वेळ कमी आपल्याकडे आणि कमी वेळामध्ये आपल्याला 7 सामने इथे कव्हर करायचे. ऑन साइड मध्ये पॅरल स्ट्रोक, हा फटका ही फसलाय. गोल्डन डकचा शिकार दोन्ही सामन्यामध्ये झाला संदेश गावण हा फलंदाज. खरं तर संदेश गावण हा मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट खेळाडू आहे. 4-5व्या क्रमांकावरती आला की इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू. तो मात्र बाद झाला. पहिला धक्का बसला या ठिकाणी आपण पाहिलं अपूर्वा एंटरप्राइजेस साई टीमला. थँक्यू. संदेश चालना मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का असेल अपूर्वा एंटरप्राइजेस साई टीमला. 20 या धावसंख्येवरती विकेट मिळवून दिलाय बंटी या खरं तर गोलंदाजाने. बंटी घरत लेफ्ट आर्म सीमर आणि चांगली गोलंदाजी व्हेरिएशन तो करतो या षटकामध्ये. आणि त्याच्याकडून मात्र पहिला धक्का त्या ठिकाणी मिळाला खरं तर साई टीमला. नवीन खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं आणि कदाचित या वर्षाचं त्याचं पहिलं अर्धशतक असेल. राकेश मोकलचं 52 धावांची त्याने विस्फोटक इनिंग साकारली. आणि इथे मात्र भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पार मारा. तो राकेश 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. गोलंदाजी करणारा बंटीने देखील 41 खेळावं हे देखील विसरता कामा नाहीये. त्यानेही चांगली कामगिरी केली आणि त्याच्या बरोबरीने आलेला खेळाडू आपण पाहता आता समोर राकेश मोकल. पहिला बॉल स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. उंच गेलाय, अंतर ही कापलाय. यूज इट षटकार. अनस्टॉपेबल राकेश मोकल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 58 वैयक्तिक धावा त्याच्या नावावरती राहिल्या. सेकंड बॉल स्विंग अन मिस. बघा डाव्या हाताचा गोलंदाज त्याने शरीरापासून दूर टाकला आणि कटर बॉलचा वापर केला. बॉलला कट केलं. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजांना हा लेग ब्रेक आहे डाव्या हाताचा गोलंदाजाचा. कारण चांगली गोलंदाजी आपण पाहिली त्या ठिकाणी बंटी या खेळाडूच्या माध्यमातून. षटकारानंतर मात्र हे कमबॅक. 1 विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट असं समीकरण आपण पाहताय. 26 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने. फुटवर्क नाहीये फलंदाजामध्ये आणि इथून मात्र त्याचा योग्य फायदा उचलतो बंटी घरत हा खरं तर गोलंदाज. बंटीकडे भरपूर चांगला अनुभव आहे. समाधान पाटील खरं तर रावे प्रीमियर लीग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांचं स्वागत. डॉट बॉल आला राकेश. आपण पाहिलं लगातार राकेश समोर 2 डॉट बॉल आले. कधी कधी लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट तुम्हाला इनसाइड आउट फटके घ्यावे लागतात किंबहुना स्टेप आउट होऊन स्लॉग स्वीप देखील करावं लागतं. कारण तुम्हाला त्याचा टर्न थोडासा त्या टर्नच्या अगेन्स्ट तुम्हाला फटके घ्यावे लागतात. इथे मात्र चांगली फिल्डिंग. अंतिम क्षणाला मात्र ड्राईव्ह लगावत बॉलला थांबवलं. टॉम पवार संघाचा की प्लेअर त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. त्याने मात्र बॉलला थांबवलं आणि रन मिळाली. 1 धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा लागतील धाव फलकावरती त्या म्हणजे 27 लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावा स्कोर कार्डवरती. मागच्या कदर रावे विरुद्ध साई या लढतीमध्ये 2 षटकामध्ये 27 होते आणि इथे देखील आपण पाहताय
खरं तर आता 27 धावा या धाव फलकामध्ये लागल्या. अमरापूर विभागामध्ये आपण स्पर्धेचं आयोजन पाहत आहे. खरं तर पेन तालुक्यातील सर्वोत्कृष्ट आयोजन पण पिंटाशेट पाटील स्मृती चषकाकडे पाहिलं जाईल. ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ही स्पर्धा आहे खरं तर पिंटाशेट पाटील साहेबांच्या आठवणींसाठी. आणि इथे हेलिकॉप्टर शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, अनिकेतचा क्लास बॉलला पाठवलं डायरेक्ट अगदी आपण पाहिलं ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमा पार षटकार. धन्यवाद घेत आहोत. समाधान पाटील राव्याचे आमचे रावे प्रीमियर लीगचे आयोजक. त्याला संजय दादा आपल्या शुभ हस्त्याचा सन्मान करा. आणि आमच्या अतिश दादा आणि बंटी यांचे ते आगमन स्वागत तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. चला लगेच आमच्याकडे एक हँडबिल आलंय. जय गिरोबा देव भव्य दिव्य चषक येत्या 21 ते 25 जानेवारीच्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेची प्रवेश फी 12,000. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 25-25. आणि आपण पाहता या स्पर्धेमध्ये खास बक्षीस देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या संघांना इथे या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी जरूर आमच्या आयोजक अतिशी म्हात्रे, बंटी म्हात्रे, सौरभ घरत, भूपेंद्र पाटील, सार्थक म्हात्रे, प्रभाकर घरत, संदेश घरत, हितेश मोकल, कल्पेश घरत, निकेश पाटील यांच्याशी आपण संपर्क करावा. उद्घाटनाची तारीख असेल पहिला सामना 21 जानेवारीला. जरूर एक मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व संघांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे. नितेश पाटील शफल झाले, स्ट्राईक हवी आहे आणि इथून मात्र राकेशला विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. गरज होती का या सिंगल रनचा हा प्रश्न विचारला जाईल, कारण दोन्ही सेट फलंदाज होते आणि 1 रनसाठी मात्र महत्वाचा राकेशला विकेट त्या ठिकाणी दान करावा लागला. तो खेळाडू मात्र बाद झालाय. दुसरा धक्का असेल टीम साईला. जय गिरोबा देव भव्य दिव्य चषक 2024 21 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे सुपर 8च्या लढती देखील राहतील या स्पर्धेमध्ये. आणि बघा सिरीजसाठी 10,000 कॅश प्राइज दिलं जाईल. आणि फायनल मॅचच्या सामनावीरासाठी ब्रँडेड कॉलर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक यांना मात्र ब्रँडेड शूज दिले जातील या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचं ठिकाण जय गिरोबादेव मैदान, ग्रामपंचायत जोहे, तालुका पेण, रायगड या मैदानावर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. 21 ते 25 जानेवारीच्या दरम्यान डे स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. राकेशचा विकेट महत्वाचा राहील. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं किंवा आउट होणं कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं, आवडत नसतं. अजून 2 षटकं होती. खरं प्रश्न पडला या खेळाडूला बाद व्हावं लागलं. थोडंसं टेन्शन राहील, परंतु बाद का झाला, स्ट्राईक का घेतली हे मात्र आता अनिकेतला सिद्ध करावं लागेल. 33 रन स्कोर कार्ड वरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज कमबॅक करतो मैदानामध्ये. मितेश पाटील डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज. गुड कमबॅक. चांगलं कमबॅक. गुडघा टेकलाय, घुटना टेक. अनिकेत का छक्का देख. लॉंग ऑनच्या वरून पाठवला बॉलला सीमा पार षटकार. फटका. फुलर लेनचा बॉल आणि त्याच्यावरती आपण पाहिला 20 सेप मध्ये आलेला हा फटका इथे पाहायला मिळाला. गुड टायमिंग. गरज आहे या फटक्यांची. राकेश बास झाल्यानंतर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेताना अनिकेत स्टेप आउट झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि इथे आपण पाहताय विकेट किपर देखील हसतात, कारण त्यांनी जर का हिट केलं तर कदाचित अनिकेतला परतावं लागलं असतं आणि एक मोठा धक्का साई टीमला बसला असता या क्षणाला. परंतु दैव बलोत्तर नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली. साई संघाला धाव संख्येत होईल वाढ नाही. तिथपर्यंत धावा सरळले असतील त्या म्हणजे 39. 39 धावा स्ट्रेट हिट. अजून एक चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत.
दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला आहे आणि 2 रन कंप्लीट. मयूर आणि अनिकेत 2 यंग टॅलेंट, त्यांना तुम्ही पाहता मैदानामध्ये चांगली कदर, दोघांमध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं संभाषण पाहायला मिळालं रनसाठी. आणि इथून मात्र रन 2 ॲड होतील, धावसंख्येत होईल वाढ. 41 रन तुम्ही स्कोर कार्डमध्ये पाहताय. बघा नेक्स्ट मॅच जितवाई जिते विपक्ष गावदेवी कळवे, दोन्ही संघांना पुन्हा एकदा पहिला कॉल असेल. आपण यानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अजून एक हाय व्होल्टेज मॅच तुम्ही इथे पाहणार आहात. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा. पिंक कलरची जर्सी परिधान केलेले तुम्हाला जिते संघाचे खेळाडू पाहायला मिळतील. एका बाजूने सुशांत मोकल, अभिमान आहे खरं त्या खेळाडूचा. आम्हा सर्वांना काय फटका आहे, इनसाइड आउट, क्लास आणि क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. अनिकेतने आज मात्र चौफेर फटकेबाजी करत तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. हा खरं तर त्याची असणारी प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाली. जबरदस्त फटका 47 धाव फलकावरती आणि वैयक्तिक अनिकेत 40 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 12 चेंडूमध्ये. राकेश मुकल हा विकेट रनआउटच्या स्वरूपात गेला. अनिकेतने स्ट्राईक घेण्याचा त्याला मोह आवरला नव्हता, परंतु त्याने स्वतःला सिद्ध केलंय. अतिशय चांगली बॅटिंग, 47 रन बॅटिंग स्कोर कार्डमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये येत आहेत. सुमित कमबॅक करावं लागेल. या खरं तर षटकामध्ये मयूर आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. खरं तर अनिकेतकडे जास्त चेंडू खेळायला फेस करण्याची संधी मिळाली तर नक्कीच एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल. बॉलचा पाठलाग केला होता आणि इथे आपण पाहत आहे पंच मात्र सांगतात हा निर्धाव चेंडू. प्रेशर, दडपण, अनिकेतने खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि अशा क्षणाला मात्र तुम्ही पाहू शकाल डॉट बॉल आलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक अर्धशतक या मैदानात पूर्ण होईल का, पण प्रतीक्षा करावी लागेल. सेन्सेबल क्रिकेट. अनिकेताला स्ट्रायकिंग एंडला 48 धावा धाव फलकावरती, वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता मैदानामध्ये अनिकेत मोकल हा फलंदाज, अतिशय चांगली फलंदाजी, स्टायलिश फटकेबाजी त्याची राहिली या इनिंगमध्ये. अफलातून मागच्या सामन्यामध्ये राकेश मोकल नावाचं वादळ, आता इथे आपण पाहता अनिकेत मोकल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळतो. संघाच्या धावा धाव फलकावरती त्या म्हणजे 48. गडीबाज झालेला आहे 2 या षटकातील. पहिल्या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी. कमबॅक करावं लागेल. सुमितला लॉफ केलाय बॉल, लॉंग ऑनच्या वरून बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. एंटर बाजे साई संघाच्या माध्यमातून लागताना आपण पाहत आहे आणि एका बाजूने 46 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय अनिकेत मोकल हा खेळाडू. का या खेळाडूला ओपन क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. इथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त मध्ये भर पडेल. थोडंसं प्रेशर सुमित वरती राहील. खतर आता गोलिया गोलंदाजीमध्ये, परंतु त्यालाही कमबॅक करावंच लागेल. या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. समोरचा खेळाडू त्याला थांबवणं फार गरजेचं राहील. 46 या धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये. अर्धशतक पूर्ण होईल का हा एक मोठा प्रश्न आहे. आणि असं आपण इथे पाहिलं तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. अनिकेत फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये. सिंगल मिळाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि जीवाच्या आकांताने मात्र हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. 2 धावा आल्या. वैयक्तिक 48. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल हा खेळाडू. जबरदस्त बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल प्रेशर आणि प्रेशर. चला, जिते संघाचा कॅप्टन आणि कळवे संघाचा कॅप्टन हा पहिला कॉल असेल. आपण टॉससाठी या
पहिल्या सत्राच्या समाप्त होण्या अगोदर कंपल्सरी येणं बंधनकारक आहे, त्यामुळे प्लीज दोन्ही कॅप्टनला सूचना राहील आपण टॉससाठी या. टोटल रन स्कोर कार्ड आहेत त्या म्हणजे 57. आणि इथे फटका चांगला आहे, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबाला झुकावं लागतं आणि हे सेलिब्रेशन आहे अनिकेत मोकलचं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अनिकेतसाठी. चला अनिकेत बॅट वरती करा, तमाम प्रेक्षकांची मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. एका स्पर्धेमध्ये साई गावचे 2 सुपर डुपर स्टार राकेश मोकल आणि त्यानंतर अनिकेत मोकल नावाचं बादल अर्धशतकीय खेळा. फलंदाजी 61 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्या. अंतिम चेंडू इथे मात्र आपण पाहिलं पॅडो स्वीप केला बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय, जमिनीला गरंगत सीमा रेषा पार, शेवट गोट करणारा आला हा चौकार. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धाव फलकावरती 65. वैयक्तिक 16 चेंडूमध्ये धावा केल्या मैदानामध्ये 56. एकदा जोरदार टाळ्या होत्या अनिकेतच्या इनिंग साठी. अफलातून इनिंग या खेळाडूने साकारली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 500 पारितोषिक हरेश ऑनलाईन. कळवे आणि जिते संघाच्या कॅप्टनला सूचना असेल आपण टॉससाठी या. पुढची मॅच आणखीन एक बिग फाईट